पाथर्डीत रिपीटर्सच्या परीक्षेत ट्विस्ट. पुणे मुंबई सोडून रिपीटर्स पाथर्डीत का? नमस्कार, मी प्रियंका. आयलमनगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या 10वी आणि 12वीत नापास झालेल्यांची पुनर्परीक्षा म्हणजेच रिपीटर्सची परीक्षा सुरू आहे. मात्र पाथर्डीत याच रिपीटर्सच्या परीक्षेमध्ये ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालंय. पाथर्डीतील एका केंद्रावर डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती एका व्यक्तीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना दिली आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. पथकाने थेट केंद्रावर जाऊन प्रवेशपत्र आणि ओळखपत्रांची पडताळणी केली असता एकही डमी विद्यार्थी आढळला नाही. मात्र या केंद्रावर पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील परीक्षार्थी आढळल्याने पाथर्डीचं हे केंद्र संशयाच्या फेऱ्यात अडकले. परीक्षा 10वीची असो की 12वीची, पाथर्डी तालुका हा कॉपी प्रकरणात हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. मात्र आता रिपीटर्सच्या परीक्षेतही पाथर्डीतील केंद्र चर्चेत आलंय. सध्या पाथर्डीतील 2 केंद्रांवर 10वी आणि 12वीची रिपीटर्सची परीक्षा सुरू आहे. 12वीच्या फिजिक्स व केमिस्ट्री विषयासाठी 57 व 173 तर 10वीच्या परीक्षेसाठी 155 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. शनिवारी सीईओ आनंद भंडारी यांना एका व्यक्तीने फोन करून पाथर्डीत डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती दिली. सीईओंनी तत्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना चौकशीच्या सूचना केल्या. विस्तार अधिकारी ढवळे यांच्यासह त्यांचं पथक हे शनिवारीच केंद्रावर पोहोचलं. प्रत्येकाने साधारणतः 10 ते 12 परीक्षार्थींचं प्रवेशपत्र व ओळखपत्र तपासलं. फोटो, स्वाक्षरी तसेच त्यांची कुटुंबियांकडे फोनवरून खातरजमाई केली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकही विद्यार्थी त्यांना डमी आढळला नाही. हे सगळे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून पाथर्डीतील या केंद्रावर परीक्षेला बसल्याचं समोर आलंय. दरम्यान काल सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी 2 भरारी पथकातील 10 जणांसह पाथर्डी गाठली होती. यावेळी केंद्रावर गणिताचा पेपर सुरू होता. त्यांनी ओळखपत्र, प्रवेशपत्राची यावेळी पडताळणी केली. मात्र त्यांना डमी विद्यार्थी आढळले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पाथर्डीच्या या परीक्षा केंद्रावर रिपीटर परीक्षेला बहुतांशी विद्यार्थी हे पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नापास झालेले परीक्षार्थी हे फेर परीक्षा देण्यासाठी पाथर्डीतच का येतात असा प्रश्न आता उपस्थित झाला. पाथर्डी हे सेंटर घेण्यासाठी तसेच या ठिकाणी परीक्षार्थींना मदत करण्यासाठी मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत सीईओंनीही गंभीरपणे दखल घेतली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाची ते स्वतः बारकाईने चौकशी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तुम्हाला पाथर्डीत होणाऱ्या रिपीटर्सच्या परीक्षेतील घोळाबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आयलमनगर न्यूज.